संबंध सोडतो. जे गुण सत्व रज आणि तम त्याचा खेळ खेळत होती बुद्धी आणि त्याचा संग त्याचा रंग त्याच्यात मनदंग. तीन गोष्टी कळाल्या. त्याचा संग गुणाचा, व्यवहारात रंग त्याचाच आणि मन रंग त्याच्यातच. म्हणजे गुणात आहे, ईश्वरात नाही. हो माऊली. म्हणून ते गुण काय करतात, त्या गुणाचं काय फल आहे, त्या गुणाची शक्ती काय आहे आणि त्या गुणातून मनाला बाहेर यायची युक्ती काय आहे. श्रवण गुण प्रबल आहे, मनावर हवे आहे, बुद्धीवर पगडा आहे. ते जन्मजन्मीचे संस्कार आहेत. म्हणून गुणामृताचा आविष्कार आहे, भगवंताचा आविष्कार नाही. कारण ते अंतकरण गुणात आहे, व्यवहारात आहे. ज्या ज्या गुणाच्या शक्तीत आहे, रज काय करतं, सत्व काय करतं, तम काय करतं, त्याच्यात मन आहे. भगवंतात मन आहे आपलं. मग ते सोडण्यासाठी पराकाष्ठा असतात. भक्तीच्या, ज्ञानाच्या, दान धर्माच्या, तपस्याच्या, योगाच्या, तत्संगाच्या, श्रवण भक्तीचा पावर वाढली पाहिजे. तोपर्यंत ती माया मरत नाही. जेव्हा माया मिळली तेव्हा गुण काही करत नाही. हो माऊली. ह्या वृत्त्या गुणाच्या तिच्यातून उत्पत्ती ना. हो माऊली. बरोबर आहे ना. हो. जसं मूळ कापलं तर फांद्या सुटतात फांद्या, तसं महाराज म्हणायचे, जर एक गरोदर बाई तिच्या पोटात बाळ आहे, माय मिळली तर बाळाला मारायची गरज नाही. तिच्या शक्तीनं जी तीन गुणाची उत्पत्ती केल्यावर ती जगती का नाही. मग हे त्याचं मूळ स्वरूप केलं पाहिजे की गुण का सांगितले. मला पहिलं हे काय गुण म्हणून मी 18 मध्ये सोडून दिलं चिंतनाचा. एक 10-15 वर्षाखाली उन्नती होती आणि परमात्म्याची स्थिती भोगता येते. आणि हा जो दृश्याचा जो बुद्धीवर संहार आहे, म्हणजे ते दृश्य बुद्धीवर कसं हवी होतं आणि मन त्या दृश्याकडे कसं जातं आणि मी कसं आतून तयार होतं आणि माझ्याला सुरुवात होती आणि दुःखाची जाणीव होती. वृत्ती स्वरूपात न जाता जगतात फिरती आणि जडाला धरती आणि वासनेत मरती. तेव्हा ती न तरती न ती उतरते. मरत बी नाही ना. अविद्येनं जिवंतच आहे. ते पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये उत्पन्न होते. तो संस्कार, तो देहभाव, तो अहंकार सगळं तिच्यापाशी पुन्हा तयार होतं. तसंच ज्या जन्मामध्ये सोडलं होतं त्या अवस्था, तिसरी अवस्था पुन्हा देहामध्ये तेच तयार होती. एक प्रसंग सांगतो मला कालचा. माझा आणि श्रीहरीमध्ये जाण्यासाठी, स्वतःच भान घेण्यासाठी आणि आत्मानुभूती भोगण्यासाठी आणि हे जड सोडून देण्यासाठी सद्गुरूची संगती हवी आहे. बोधाची संपत्तीची वाढ हवी आहे. देहाचा संबंध बंद केला आणि अज्ञानाचा निराश करण्याचा यत्न केला. वेदांताचा रस्ता समोर आला आणि महात्म्यानं प्रसाद दिला तर आत्मलाभ त्या जीवाला झाला. हे पडणारे हे खोटे, तिथे सुख नाहीये, तिथे संबंध करायचा नाहीये. या चित्तातून बाजूला करायचं आणि जे सुख आहे ते प्रगट करायचं. ते अखंड सुखाला भोगायचं आणि जडाला त्यागायचं. तो मध्ये दंग व्हायचं आणि त्या परमपदामध्ये यायचं. स्वतःला स्वतः पाहायचं, तो समृद्ध बनायचं आणि आपल्या सुखात जगायचं. वृत्तीच्या द्वारे जगात नाही फिरायचं. हो माऊली. लोकाचा, संताचा, ज्ञानी भक्ताचा, ब्रह्मवेत्याचा की जी वृत्ती देहाला माझं म्हणते, जी वृत्ती विकार करते, जी वृत्ती गुणामध्ये फिरते, प्रत्येक गुणाला धरते पण गुणाला सोडून ईश्वरासोबत कधीच राहत नाही. म्हणून चिंतनाच्या द्वारे सोबत बुद्धीला ईश्वराची मिळते, कर्माच्या द्वारे नाही.
कर्मामध्ये कदाचित कर्तेपणाचा जेव्हा अंतःकरणामध्ये सूक्ष्म संस्कार उत्पन्न होतात त्याला भेद म्हणतात आणि अभेद झाल्याशिवाय तो संस्कार जात नाही. हे विधीचं विधान आहे, वेदाचं निधान आहे, गीतेचं स्वारस्य आहे, ओवीचं फल आहे. हे कर्माचे संस्कार जाण्यासाठी, अहंभावन्न होण्यासाठी आत्मज्ञानाची नितांत गरज आहे. तेव्हा ते संस्कार आणि ते कर्म संपत आणि आत्मारामाचं मिलन होतं आणि उपासनेला फल येतं, ज्ञानाकडे मन जातं, वेदाचं धन येतं आणि स्वतःला स्वतः कळून जातं, मी राम आहे, मी तो आहे. जेव्हा बुद्धीत ही ऐश्वर्य भक्ती तेव्हा त्या जडातून निघते ही आत्मस्थिती. यार आपण आहिल्या नाव किती सुंदर ठेवले वडिलांना. हे जर कळालं जीवाला, जगाला, बुद्धीला, तर राम स्वतः हृदयात प्रगट होता. रामच कळत नाही ना, त्यांच्या लीला माहित नाही. ते का आले, का गेले, आले म्हणजे काय, गेले म्हणजे काय, त्यांच्या लीला म्हणजे काय, हे जर सांगायला बसलं तर माझा टाइम जाईल निघून. आले बी नाही, गेले बी नाही. आम्ही जर असं म्हणलं तर आम्हाला पण आनंद होतो. माई पण कधी तरी सांगते, या पृथ्वी माताला पाय टाकण्यासाठी तिच्या पदस्पर्शाला, भूमीला स्पर्श करायचा होता भगवंताला. पुण्याची परिसीमा म्हणजे राम आहे, वैराग्याचं निधान म्हणजे राम आहे, तपोमय जीवन म्हणजे राम आहे, एकनिष्ठ पतिव्रता व्रत म्हणजे राम आहे. संग्राम म्हणजे राम नाही, संग्राम म्हणजे कृष्ण. संग्राम केला नाही रामाने आमच्या, पण म्हणले आता गप्प कवर बसायचं, युद्ध बी करायचं. दुसऱ्या अवतारात ह्या नाही, ह्या अवतारात जे ठरलं ते ठरलं. न पत्नी जवळ, न बाळ जवळ, न राज्य जवळ, न भोग जवळ, फक्त राज्यपद सांभाळलं, भरताला प्रेम दिलं, आईचं मनोगत पार पाडलं आणि दशरथाला सुख दिलं. जेव्हा त्यांचा जन्म झाला तर भगवंतानं सांगितलं होतं ऋषींना, तुझ्या कुठे परब्रह्म आलंय, ते सुख रामानं दिलंय दशरथाला. त्यांना माहित होतं माझा राम आहे, हा देव आहे, म्हणूनच त्यांना प्राण, माझा राम दूर गेला म्हणून त्यांचा तिथं त्यांना प्राण सोडला. राम 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 म्हणत परब्रह्माला वनवास हे सहन झाले दशरथाला. रामायण म्हणते त्याला हे कळणाराला. म्हणून त्या अवतार कार्यामध्ये त्या जगताला त्यांची गरज होती, कारण रावण मातला होता आणि अवतार रामाचा गरज होती, कारण नवग्रहाच्या पाऱ्या करून वरी बसलं होतं ते भूत. दुष्टवृत्ती ते रावण, चांगल्याचा छळ ते रावण. म्हणून त्याला दरवर्षी जाळते, एका वर्षी नाही. जाळणं म्हणजे किती क्रूर आहे. चांगलंय सांगण्यासाठी की परंपरा पिढ्यान पिढ्या की असं वागल्यावर त्याला जाळावंच लागतं. दसऱ्याला रावणाला जाळल्याशिवाय दशे इंद्रिय आपल्या हातात येत नाहीत. आणि जो रावण तो मरत नाही आणि राम प्रगटत नाही. जो सुख निधान आहे त्याचं नाव फक्त राम आहे, उपाधीचं नाव राम नाही. सुख म्हणजे राम आहे आणि दुःख म्हणजे रावण आहे.
चैतन्य आहे जे विश्वामध्ये पसरलेले व्यापकात एक आहे, तदाकार आहे. ते तिथून आले आणि तिथंच गेले. आले असताना पण संबंध त्या व्यापकतेचा आहे, कार्य करताना पण अनुभव त्या चैतन्य सत्तेचा आहे. आणि मी राम फक्त नामाचा आहे. आणि जेव्हा नाम रूप मी धारण केलं, माझ्या सत्तेला मी नाही सोडलं, म्हणून श्रीराम प्रभू नित्य मुक्त आहेत, उपाधीत असून उपाधी रहित आहेत, ती चैतन्य घन आहेत. ते सगळ्याच्या अंतःकरणामध्ये सुख निराण आहेत, वृत्तीला ते अधिष्ठान आहेत, तेव्हा ते चैतन्य घन आहेत. आणि आकारात आले तर प्रभू श्रीराम आहेत. वनात गेले तर तपस्वी आहेत. राज्य केलं तर सत्ययुग सांभाळलं, सत्यपणाला टिकवलं. धोब्याचं ऐकून बायकोला बाहेर काढलं, पण बट्टा नाही लावून घेतला. म्हणजे त्यानं किती नियमाचं पालन केलं. राज्य करताना कसं वागले, राजापद कसं शोभलं, राम कसे होते अयोध्येमध्ये, किती प्रिय होते जगाला. राजा पण होऊन दाखवलं, वनवास पण बघून दाखवला, रामाला पण मारून टाकलं, शबरीला पण प्रेम केलं, अहिल्याला दगडाच्या बाहेर आणलं. असं रामाने त्यांना घडवलं. पण ते स्वतः राम भगवंत हे कसे बजरंगबलीचे होते. हनुमंत त्यांना किती प्रिय होते हे दाखवून दिलं की भक्तीत काय शक्ती आहे. माझ्या भक्तानं सीतेचा शोध लावलाय, हे कळून दिलं जगताला. कारण भक्त देवाचा काम येतो हे पण सांगून दिलं. देवच भक्ताचं काम करतो असं नाही, भक्त पण कामी येतो. आणि ज्ञानी भक्त तर त्या ईश्वरा समरस होतो, हे पण रामाला माहित होतच नाही असं नाही. पण त्याच रामानं पुन्हा कृष्ण अवतारात आईला सांगितलं. काय सांगितलं आहे का? जेव्हा बेड्या ठोकाळल्या, कंसाला मारलं आणि आले आपल्या आईपाशी, देवकी वासुदेव, अरे बाळा इतकी वर्ष का लागली माझ्या बेड्या काढायला, कुलूप तोडायला का लागले? आई 14 वर्ष बाहेर थांबलो ना, तसं तुला इथं थांबावं लागलं. ते संपल्याशिवाय आणि ते पापाचं फल भोगल्याशिवाय तुझे तिल्प काढता येत नाहीत मला. पण मी पण बांधलेला आहे. मी वनात होतो ते 14 वर्ष तू इथं अंधारात होती कोठडीत. मग ते 14 वर्षाचा फिटल्याशिवाय तुझे किल्प कसे काढू आणि बेड्या कशा तोडू? बुद्धीला अविद्येच्या बेड्या येतात. मग त्यांचं पाप संपल्याशिवाय त्या जीवाला संत भेटत नाही आणि बोधानं मन नटत नाही आणि तिथली अविद्या हटत नाही. म्हणून सांगितलेलं कळत नाही, झेपत नाही. पाप संपवा. ना मग तुलाच कोठडी दिली ना. 14 झाले की मी बाहेर काढलं, म्हणून प्रत्येकाच्या कर्माचं फळ कर्म करताना ते भोगायला येईल का सुख देईल का कर्माच्या पुण्यानं पुढे जाता येईल याचा विचार करून कर्म करावं. कर्म फिटले नाहीत आणि आताचे कर्म संपत नाहीत. त्याचा भोग अजून संपलाच नाही, नवीन केले पुन्हा हंडे. कळतं का नाही? आपण जीवन जगताना कर्म वाईट करतो का चांगलं करतो, लोकांना शब्दानं मारतो का त्यांना छळ करतो का त्यांचा द्वेष करतो, हे जसं ठरवायचं आणि हंडे चांगले भरायचे. कारण भोगाला पुन्हा वापस आपला रिटर्न प्रकृती रिटर्न गिफ्ट देतेच.
प्रकृती रिटर्न गिफ्ट देते. साधक आणि संत, गुरु आणि शिष्य, भक्त आणि भगवंत, सुख दुःख आणि अंतःकरण, वृत्ती आणि जगत या जोड्या आहेत. त्या काय जोड्या आहेत? भक्त भगवंत, साधक संत आणि गुरु शिष्य. मला गुरु करायचा ते गुरु शिष्य. पण साधनेमध्ये आल्यानंतर गुरुपद विजातन शिष्यपद बाजूला होतं, आत्मपद प्रगट होतं. साधना, साध्य आणि संत, स्वरूप आणि सुख आणि अनुभूती, आत्मप्रतीती आणि देहबुद्धीची निवृत्ती, त्याला म्हणतात संताची संगती. कडे यावं लागतं. कर्माला सोडून स्वतःला पाहण्यासाठी सुसज्ज व्हावं लागतं. शास्त्र आणि वेदांताकडे थांबावं लागतं. आणि अनुसंधान भगवंताचं प्राप्त करण्यासाठी अविद्येला मारून संताच्या संगतीमध्ये राहून बुद्धीला चमत्कार करून बौद्ध प्राप्त करून ब्रह्मस्वरूपाची स्थिती भोगण्यासाठी बुद्धी ही साधनेच्या रस्त्यावर असती. ती साधना ज्ञानाची असती आणि प्रतीती आत्मत्वाची असती. आणि सुख चिरकाल असतं. देह कधी कधी असतो, कधी पडतो. जगत प्रलयात पण पडतं. पण जेव्हा साध्य हातात येतं तर भगवंताने बुद्धीला बाजूला कोणी करू शकत नाही. आणि ते सुख कधी संपत नाही. प्रलय जरी आला तरी भगवंताने तो साधक एकत्र राहतो. ती साधना ज्ञानाची, ती सिद्धता वेदाची आणि ते साध्य मोक्षाचं. हे फल श्रवणाचं, हे स्थान महात्म्याचं, हे अवधान स्वरूपाचं, हे माध्यम वेदाचं आणि हे कळणं बोधाचं, हे कळणं ओवीचं, मिळणं ईश्वराचं. ह्या ओवीनं कोण मिळतं तर ईश्वर. कोण कळतं तर स्वरूप. आणि काय जळतं ते अज्ञान. काय भोगता येतं ते सुख आणि काय त्यागता येतं ते दुःख. त्याचं नाव ओवी. ओवी. बापरे माई, किती छान. परंपारे महाने मन घाणे. कारण त्याला देहाचे जाणे, त्याला जगताचं भाने. का जगताचं भान? काय ते जगताचं भान? त्याला दृश्य का दिसतं? त्याला भगवंत का दिसत नाही? वृत्ती देहाकडे का राहती? देवाकडे का जात नाही? वृत्तीने व्यवहार केला तो बाजूला गेला. ज्ञानी म्हणते त्याला. पण वृत्तीने व्यवहार केला, त्याचा पाप पुण्याचा पसारा झाला, अहंभाव जागा झाला आणि घट्ट बुद्धीने धरला. अहंभावात ती गेली आणि स्वतःला विसरली आणि दुःखानं बरबटली. कर्मानं काय दिलं? अहंकार, पुण्य पाप. ज्ञानानं काय दिलं? अहंकार संपवला, देहाचा बाध केला, वृत्तीचा निराश झाला, जगताचा अत्यंत अभाव झाला आणि मी कोण कळलं बुद्धीला. आत्मारामंदित त्या अंतःकरणाला. जेव्हा तो कळतो, जेव्हा जगत कळतं, तो मी कळणंच आहे. पण कळण्याचं कळणं म्हणजे आत्माराम आहे आणि जगत कळणं म्हणजे अज्ञानाचं भान आहे. ही चित्ताची घाण आहे. म्हणून कळावा तो, बाकी काही कळू नये. प्राप्त करावा तो, संबंध व्हावा त्याचाच, अनुसंधान घ्यावं त्याचंच, सुख भोगावं त्याचंच आणि बुद्धीनं सोडावं त्याला. हे फक्त ज्ञान करू शकते. कुणाच्या बापाची ताकद नाहीये, न कर्माची न तीर्थयात्रेची. ही साधना श्रवणाची, ही भक्ती हृदयाची, ही मुक्ती ज्ञानाची, ही प्राप्ती हरीची, ही भेट श्रीरंगाची, ही अनुभूती सुखाची, ही निवृत्ती जगताची आणि ही स्थिती आत्मत्वाची.
बापाला देता येत नाही, कोण ज्ञानाशिवाय देऊ शकत नाही. किती हिंडा भोंड विसतात, किती बी हिंडा, पण ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. वेदाशिवाय मी कोण कळत नाही, बोधाशिवाय अंतःकरणातलं अज्ञान जळत नाही, आणि संत संगतीशिवाय पुण्य पाप थांबत नाही. किती बी हिंडा, मरुस तर हिंडा, पण ह्याच्याशिवाय पण नाही. लिहून ठेवायचं. हो माऊली. आपले तळमळ म्हणून का बरं वनवास सहन केला? अन्नाचा दाना नव्हता खायला, माय बापी नाही काळजी करायला. सिद्धबेट म्हणतात त्याला, तिथं होते. आनंदीतून हाकलल्यावर इंद्रियांच्या काट्यावरचं पाणी बंद केलं भरणं, भिक्षा मागणं बंद केलं. त्या माऊलीला ज्यांना ओळखलं, ते माऊलीनं त्या जीवाला आपल्याला आपलं धन दिलं. सोडू नका माऊलीला, जोडू नका कुणाला बी. माऊली काय देत नाही, अहो न मागता देती. सगळ्या हृदयातली जाणीव तिलाच होती. तुमचं दुःख हरण करते, तुमची चिंता भस्म करते. माऊली तुमचं हृदयातले जन्माचे संस्कार बंद करते, अहंकाराला मारते आणि बुद्धीला ज्ञानामध्ये एकरूप करते. सगळा सुखाचा भंडार उघडा करते आणि त्या जीवाला मुक्तीच्या घरात ठेवते. ते ज्ञानही आमच्या हृदयामध्ये सतत आम्हाला प्रेरणादायक ठरते. सतत ते आम्हाला हाताला धरून पुढे नेते. आज थोडस अभ्यास कमी झाला. माऊली आहे, त्याच्या शक्तीतून जगत तयार झालं, त्याच्या शक्तीतून बुद्धी झाली, त्याच्यातून उपाधी झाली, तिथूनच देव शिव जीव जगात. मग त्यालाच पकडलं की सगळं आले, आम्ही त्याला धरले. मग ज्ञानेश्वरी आवडल्या धरले. आज नाही, जेव्हा मुलींच्या मठात पाऊल टाकला तेव्हापासून माऊली आवडते. आणि ज्ञानेश्वरी मठातलीच आहे, माझी नाही. आपल्याला जवळ केलं आणि न्यायला जर तो प्रगट झाला आणि सोबत तुम्हाला घेऊन गेला, आयुष्याचं सोनं म्हणतात त्याला. बुद्धी चित्त अहंकार ह्या चार वृत्ती अंतःकरणामध्ये एकत्र असतात आणि जीव भाव तयार होतो. आणि तो जीव म्हणजे प्राण, आणि तो प्राण म्हणजे जीवात्मा. तो हे कार्य करताना त्या कार्यामध्ये असतं, भगवंतात नसतं. त्याचे सूक्ष्म संस्कार जीव आहे. आपण म्हणतो किती वाजता गेला हो जीव यांचा, जीव मेला म्हणतो का गेला म्हणतो? पल्लेवार गेला म्हणतो. मरण नवे घेई सांडी जिरण संचिता प्रमाण भोग प्रारब्धाचे, तिथे काय मी ते माझे कोण वागविते ओझे. देहा विवारी जे हे काळाचे भात होते, हे काळाचा अन्न आहे, त्याला काळ खातो. म्हणून जीव गेला म्हणत नाहीत, जीव मेला म्हणत नाहीत, गेला म्हणतात. किती वाजता गेला? मग आता कुठं गेला? 10 दिवस साधांतरी असतो घरामध्येच. मग सपेंडिकेचा गंगेवर वगैरे जातो आणि त्याच्यातून ते पापाचा पंजा 3 पिंड करून सोने तारण जमा केलं तर त्या शेवटचा प्राण बाहेर जातो, ते पितर त्याच्यामध्ये येऊन बसतो तो. म्हणून विधीला महत्व आहे. मग पक्षाला घरात येतो आणि जसं जसं त्याचं पुण्य पाप असेल ते भोगण्यासाठी देवणी त्याला तयार असते. पण त्याच्या निमित्ताने जर आपण पुण्य केलं नाही, दान दिलं नाही, त्याचा उद्धार केला नाही, अति पापी लोकांना आधी दान करावं लागते त्याचं पाप जाळण्यासाठी. मग त्याच्या परापटी बायको जन्मून बसती, पण त्या नवऱ्यासाठी काय करत नाही. का करत नाही? तर पाप वृत्ती असते. पुण्यवंत लोकांना कमी जर केलं तर चालतं, त्याच्या पुण्यात तो उतरते. पण अति पापी जर असेल तर त्याच्यासाठी काही ना काही करावं लागतं राहिलेल्या व्यक्तीनं, त्याच्या घरातल्या पापासाठी, माईसाठी. म्हणून त्याच्या पुण्यानं त्याला काहीतरी गती मिळत राहते, ते श्राद्ध पक्षाची फलप्राप्ती. एखाद्याला ते मरून 10 वर्षे पाणी मिळत नाही, ते येऊन जातं, येतं जातं, त्याला पाणीच नाही, मरा तरी खंत नाही.
पिंडाला इथं पाणी मागायला त्याला पाणी नाही, आणि पिंडाला तिला जास्त दिल्याशिवाय पाणी मिळत नसतं. ते दर्भ हातात घालायचा, तिळ घ्यायचे, पाणी टाकायचं, ते मंत्राने त्याला पाणी मिळतं. तो लिंग ते दारात येतो, त्याला तुम्ही हाकलतात. हाकला, मला सांगायचं नाही, ते पुढचं बोलते आता. मग तोच प्राण त्याच्याच पुण्याने कोण आहे, हे कोण आहे, प्राण ह्या कुडीतून बाहेर येतो, अधांतरी राहतो, आणि त्या नाना येवनी सारखा तो जन्म घेतो. तोच प्राण ज्ञानानं प्रणव होतो, भगवंताकडे एकरूप होतो, पाप पुण्य संपत, जन्म अभाव होतो, तो ईश्वरमय होतो. त्याला पिंड नाही, त्याला पाणी नाही, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला सुख नाही, त्याला दुःख नाही, त्याला पाप नाही, त्याला पुण्य नाही. डायरेक्ट भगवंत होतो, मूळ पदावर जातो. त्याला कोणी पक्ष करायचे, श्राद्ध न करा, देणं न घेणं. म्हणजे तो प्राण म्हणजे पंचप्राण, प्राणापाचा मन उदान व्यान, हे 5 ठिकाणी असतात. मग सगळ्या इंद्रियातून बाहेर काढायला वेळ लागतो, पूर्ण कणाकणात व्यापलेला असतो. तो व्यान उदान जो समय सगळीकडे पसरलेला आहे, प्राण कंठात असतो, आणि बाकीचे त्या कामात असतात. कोणी अन्नाचा रस करते, कोणी त्याचा रक्त करते, कोणी ते मेंदू पण नेते, कोणी मलमूत्र बाहेर टाकते. मग ते त्या ठिकाणचे बाहेर येणं, आणि त्याला बाहेर ओढून काढते यम. तिथून त्याला एकत्र करतात पंचप्राण, पंच आरती जीव भावे ओवाळती. त्याचं उत्तर आहे. आणि मग ते प्राण एकत्र करणे पसरलेले, आणि त्याला बाहेर काढणं सोपं नसतं. पण ज्ञानी महात्म्याचा प्राण म्हणजे जीवात्मा, शिव झालेला. त्याचा प्राण राहत नसतो, म्हणून त्याला यम येत नसतो. तो तिथल्या तिथेच तो प्रणव होतो परमात्म्यात. आत आत्मा आहे, त्या आत्म्या ठिकाणी तो प्राण एकरूप होतो. प्राणाचा प्रणवामध्ये त्यामध्ये एकता होती. तो प्राण त्या परमात्म्यामध्ये विलय पावतो, म्हणून संताच्या बॉडीला टाळ नसतो. तो बाहेर येत नाही, उरत नाही प्राण. तो प्राण त्या आत्म्या स्वरूपामध्ये एकरूप झाला. मोक्ष म्हणते त्याला, अधिकार म्हणते त्या वृत्तीला, आणि संत म्हणते त्या उपाधीला. ज्यानं प्राण परमात्म्यामध्ये विलीन केला, मनबुद्धी चित्त अहंकार चारी वृत्त्या त्या भगवंतामध्ये आत्मस्वरूपामध्ये लय झाल्या, आणि तो प्राण तिथंच विलय पावला. यमाला यायचं कामच नाही. ज्या क्षणाला त्याचं अज्ञान मिळालं, ज्या क्षणाला त्याचा विद्या गेली, ज्या क्षणाला तो बुद्धी भगवंतात लीन झाली, त्या क्षणात त्याची ही देह पडलेला असतो. प्रारब्धामुळे तुम्हाला दिसतो, त्याचा संबंध नसतो. वृत्ती ईश्वरात लीन असती, ही उपाधी फक्त तुम्हाला दिसती, ती भिन्न असती. म्हणून संताची संगती महान असते. चित्त अहंकार जो बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, अहंकार, सगळ्या वृत्त्या बंद पडतात, ईश्वरामध्ये लीन होतात. व्यवहार चालू होतो, पण संबंध भगवंताचा असतो. कारण चारी वृत्तीने त्या भगवंताला धारण केलेलं असतं. जिथून आल्या तिथं त्या गेलेल्या असतात. तिथून प्रगट्य तिथं त्याला जाता येतं, ते वेदानं बोधानं. जेव्हा देहाकडे जातात त्या विद्येनं, जगताला पाहतात त्या विकारानं, आणि विषयाला भोग घेतात त्या पापानं, विषयाला सोडून देतात ते विवेकानं, आणि त्या स्वरूपात अनुसंधान वृत्ती लागती ते संतामुळे. देहाचा अनुसंधान तर पुत्र मांजर बी आहे, त्याला माहिती मी मांजर आहे, माझी 4 पिल्ले आहेत, माहिती की नाही मांजरेला पिल्ले. वृत्तीचा संबंध उपाधीची आहे, तर तिथे अविद्या जिवंत आहे. पण ज्यांच्या अविद्याच मिली आहे, रूपाधी बाधित आहे, आणि स्पर्श ईश्वराचा आहे, आणि जो प्राण प्रणव झाला, मी माझं नाही, कर्म नाही, पाप नाही, पुण्य नाही, अहंकार नाही, जगत भाव नाही, जीव नाही, शिव पण नाही, केवळ तो. ही अनुभूती त्या वृत्तीला मनाला येते, आणि वृत्ती ईश्वराच्या असमर्पित होती. लिंगदेहाची झाली माती. लिंगदेह म्हणजे मनबुद्धी, पंचप्राण, कर्मेंद्रियाने केलं कर्म, आणि झालेल्या कर्माचं ज्ञान, हे सगळं संपत, अधिष्ठान प्रगट होत, आणि मनबुद्धीला ब्रह्म होता येतं. तो प्राण तिथं एकरूप होतो. यमाला न्यायला उरतच नाही, म्हणून त्याला यमाचं खातं माहितच नाही. कारण पाप पुण्य तिथं झालंच नाही, शिल्लक राहिलंच नाही. म्हणून त्याचा देह जेव्हा ज्ञान झालं तेव्हाच पडलेला असतो. तिथंच अविद्या मेलेली असती, आत्मस्थिती झालेली असती. म्हणून त्याच्यासोबत ईश्वर असतो, तो संत असतो. त्याच्यासोबत देह असतो, तो संत नाही.
संसारी, कर्माचा अधिकारी. देहाला धरून केलं कर्म, निष्कर्म होता येत नाही आणि बुद्धीला कर्माला पण टाकता येत नाही. कर्माला टाकणं म्हणजे ज्ञान, आणि कर्मातून मन बाहेर येतं त्या साधूच्या संगतीनं, वेदाच्या बोधानं. जेव्हा त्या स्वरूपाची ओळख होऊ लागती तर बुद्धी कर्माला सोडून ईश्वरा समर्पित होती. कर्म इंद्रियानं केलं, मला माहित नाही, संबंध भगवंताचा आहे. कर्म होता आणि जात, ती त्याला पाहती, ती वृत्ती जीवन मुक्त होते. एवढं झाल्यावर कर्म संपते. नानाचं पेंड आहे काय कर्मातून बाहेर यायला? भले भले वाया गेले. योगी शरण आले मुक्ताबाईला, तुमचं झाडचा पाला कुठे? ती झाडची पत्ती आपण 1400 वर्षाचं चांगले मला ज्ञानाकडे यावं लागलं. एवढी महान योगी, पण जगासाठी त्याने शरणांग झाले. झालं पुत्र मुक्ताईचा. कारण तरी योग पण कमी पडला की नाही? योग कमी. गोबाचा अवतार, त्यांना पण म्हटले कच्च, ज्यांना देव बोलला, ज्यांचा हात खाल्ला, त्यांना पण सोडावं लागलं पांडुरंगाला. त्यांच्या शिवाय बुद्धीला जीवनाला आधार नाही. देव बोलला मग काय झालं? देव कळला का? देव बोलणं वेगळं आहे आणि देव कळणं वेगळं आहे. देव मिळणं वेगळं आहे आणि देवाचा संबंध होऊन बुद्धीनं प्रगल्भ होणं वेगळं आहे. मग ते कळतं का कशाचं बुच्चन कशाला? लहान बाटली एक मोठी बाटली, आणि मोठ्या बाटलीचं बाटली झाकण लागलं लहान्या बाटलीला, आणि लहान्या बाटलीचं झाकण घेतलं, मोठ्या बाटलीला झाकण पडलं मधी बाटलीवरी. लावा बुच्चन असला आपले माऊली. श्वासाचा विनियोग करावा, त्याचं सोनं करावं. ते श्वास, ते जीवन ईश्वरासाठी, ग्रंथासाठी, चिंतनासाठी, भक्तीसाठी, दानासाठी, धर्मासाठी, आपल्या कल्याणासाठी, सत्संगासाठी, रामाला ओळखण्यासाठी ते श्वास खर्चे करावे. विश्वास त्याच्यावर ठेवावा आणि आपला तो आत्मभाव भोगावा, देहभाव त्यागावा, वृत्तीला सोडून जगावं. मी कोण हे कळावं. संत संगतीमध्ये आयुष्य संपावं. पटरम पटरम कधी उचने आता संत मिळाले, आता ग्रंथ कळाले, तिथंच राहायचं आणि त्याचे चिंतन करायचं. काय ऐकलं, काय सांगितलं हे काही कळत नाही. माऊली काय बोलली वाव्या वाचायच्या नाही, अभ्यास करायचा नाही, गंगेकडे जायचं. गंगा काय करते तुला? करते काय तुला गंगा? ज्ञानगंगा सोडलीस तर ती गंगा काहीच देत नाही तुला. तिल पुण्य काय चाटती का? पुन्हा भोगायला आणती. पण ही ज्ञानगंगा पाप पुण्याच्या बाहेर काढती. खोकडी कमी खोकड्याचं वाक्य. ज्या ज्ञानगंगेच्या बोधामध्ये वृत्ती स्वच्छ होती, स्नान करती, तर स्वरूपाला धारण करते, देहाला सोडून देते, आत्मरंगात रंगून जाती, वेदाची शक्ती भक्ती देहवृत्ती निघून जाते, जगताला त्यागती आणि स्वरूपामध्ये रमती, स्वरूपच बनती. ही ज्ञानाची गंगा सोडू नका, कुठे तोंड घालू नका. साष्टांग नाही तर का श्वास घ्यायचे? माझा हात कोण आहे हे बुद्धीला जर जाणता आलं नाही, या देहाचं काही खरं नाही. माझ्या सोबत कोण आहे? मी कोणासोबत आहे? मी जर देहासोबत आहे तर देहाचा संबंध संत काढतात, बोधाची गंगा काढती, वेदाची शक्ती अज्ञानाला फाडती आणि हृदयातून त्या स्वरूपाची स्थिती बघता येते. सुखाची गंगा बाहेर येते, ती मनाची तृप्ती, बुद्धीची भक्ती, संताची संगती, मोक्षाची स्थिती. या गंगेत ये ना जरा. वेदवित पण कळत नाही, 15वा त्या पाठ असतो सगळ्या लोकांना. सांग बरं एखादा श्लोक. सर्वस्वजामृतन्नविष्ट मतस्मृती ज्ञानमपोहनञ्च वेदेश सर्वरमेव वेदो वेदांत वेद विधेयक. कुठे येतं माती दगड? ती म्हणते मला पाठ आहे आणि सध्या नाही कळत काय झालं, आणि मी गीता म्हणली पुण्य झालं. अशी कशी वाया गेली तू?
तुला पुण्य पाहिजे का गीतेतला प्रसाद पाहिजे? काय पाहिजे तुला? सन्निविष्ट सगळ्याच्या हृदयामध्ये समाविष्ट आहे, सगळ्याच्या आत्मीय आहे, पण मनाकडे कळून देत नाही आणि देहाकडचं मन बाजूला सरकत नाही. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट मत स्मर्त ज्ञान मपोहनंच. मला माझे स्मृतीतून माझं ज्ञान आहे, मी कोण हे जाणून घेण्यासाठी व्यक्ती गीतेकडे येते आणि संताची संगती होती, दीक्षा तयार होती आणि आत्मी आहे त्या वृत्तीला त्याची जाणीव होती, ती वृत्ती राम होती. सर्वस्व हम हृदय सन्निविष्ट सगळ्या हृदयामध्ये मी विराजमान आहे, पण वृत्ती माझ्याकडे येत नाही आणि गंगेला सोडत नाही बाहेरच्या. ती गंगा संताची वाट बघती, चिपडी ती म्हणती गंगा कधी माझ्या संत येते त्याचा पाय कधी लागल, ह्या जगाचं पाप कधी जाईल, म्हणून ती वाट बघते संताची. संताच्या गंगेत मराठी जास्त बिनकामाचं संताला ढकलत येतं हृदयात, त्याच्यामध्ये बुद्धीला भिजवा आणि आज्ञाला शिजवा. कुठं कळते अधिकार नसतो तो, एवढंच सांगायचं मला, बाकी काही नाही. चला 500 आपले किती झालं? तैसी जया ज्ञाना जाणवणी भूत व्यक्ती भिन्ना ऐक्य बोधाची भावना निमून गेली. तैसी जया ज्ञाना जाणवणी भूत व्यक्ती भिन्ना. बघा, जाणून भूत व्यक्ती भिन्न भिन्न ओळखलं तिनं. व्यक्तीने काय ओळखलं? भिन्न 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 आलं का? हे ते 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 जाणून भूत व्यक्ती भिन्न ऐक्यबोधाची भावना निमून गेली. त्या भूताला आधार मी, भूतात मीच आहे, हे ऐक्याची भावना निघून गेली आणि हे आहे ते आहे ते आहे असं रजगुणाला सांगून दिलं. हे भिन्न भिन्न वृत्तीनं भेद केला, रजगुण म्हणते त्याला. अर्जुना, समजलं का तुला? भेद तयार केला आणि भिन्न 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 तुला दाखवलं. हे भिन्न दाखवणार वृत्ती रजाची आहे आणि त्या भूतामध्ये भिन्नता वृत्तीने केली, पण भूताला अधिष्ठान मी झालो आणि भूताच्या अंतर्गत मी वास्तव करायलो. हे अभिन्न ऐक्याची भावना निमून गेली. तिथं मी आहे असं वृत्तीने दाखवलंच नाही, कारण तिथं रजगुण होता. त्याने भूतामध्ये भिन्न भाव तयार केला आणि भूताचा हे जगत आहे असं दाखवून दिलं, भेद कायम केला. मी आहे असं भूतामध्ये सांगणार ज्ञान आहे, सत्व गुण आहे आणि त्या गुणानं भूत दिसतात पण ते नसतात. कायम मीच असतो हे कळतो, तो सत्व गुण आहे. आणि रज भिन्न करतो आणि तंत्राक्रोश करतो, विषय दाखवतो. ना भूतामध्ये भिन्नता तयार केली, समान विषय दाखवला जड आणि सत्व गुण शुद्ध करून तेव्हा सत्व वाढला तर ती बुद्धी पवित्राने तदाकार आणि निर्विकार बनते आणि तिला माझ्याकडे या वाटलं, तीच माझ्याकडे येते, दुसरी नाही. तिलाच मी कळतो. देह करणं काय मोठं नाही, जगत दिसणं हे भ्रम आहे. दृश्यामध्ये भुलणं हे पाप आहे आणि दृश्याचा बाध हे पुण्य मोक्ष आहे. म्हणून दृश्य दिसून त्याला सोडणं हा अधिकार आहे आणि दृश्याला सोडणं आणि या दृश्य शक्तीमध्ये येणं तो मी आहे. जेव्हा दृश्य सारलं ना तर मी दिसतो आणि दृश्य दिसलं मी झाकलं जातो. मग तुला माझ्याकडे यायचं का दृश्याकडे राहायचं हे तू ठरवायचं. अर्जुना, जो गुणात आहे तो दृश्यात आहे, जो माझ्यात आहे तो गुणात येत आहे. बोधाची भावना निभवून गेली. जिथं सगळीकडे मी हे माझं ऐक्य करत नाही आणि भूत भिन्न 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 ही वृत्ती सांगते आणि मन तिथे थांबतं, भिन्न भाव जागा होतो, अभिन्न परमात्मा दूर जातो. याला रजगुण म्हणतात असं भगवंत बोलतात. अर्जुन ऐकतो, जगाचं कल्याण होतं. हे शब्द कोण आहे आणि अनुभवल्यावर कोणा कशाची गरज नाही, कुणाचीच नाही. मग इंद्रनी भेदला अनळू, मग इंद्रनी भेदला अनळू,
फुलावरी परिमळू काजळ भेदू सकळू चंद्रू जैसा. जळ भेदू सकळू चंद्रू जैसा. पाण्याचे डबके होते खाली, 10 माठ होते, मडके, पाणी भरलं होतं. आणि त्या 10 मडक्यामध्ये चंद्र दिसायला. चंद्र एक होता पण त्याचा 10 झाला. पाण्यानं 10 केलं, चंद्र एकच होता. भूतानं 10 झाले, आत्मा एकच होता. रामकृष्ण हरी. भावांचं वाचते. का जळ भेदी सकळू चंद्रू जैसा. जळ भेदू, नाना ठिकाणी जळ भरलेलं होतं मडक्यात, आणि त्या नाना मडक्यात चंद्र दिसायला. चंद्र तर एकच आहे आणि खाली 10 कसा झाला. पाण्यानं केलं. तसं 10 आहे विचित्र जगत. नाना 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 भूतानं केलं. चंद्र एकच आहे, आत्मा एकच आहे. नाना उपाध्या भूताच्या आहेत आणि आत आधार त्याचा आहे. हे ज्याला कळलं तो भूताला सोडून आत गेला, अंतरंग झाला. भक्त म्हणते त्याला. कळलं? हो माऊली. म्हणून कोणत्या ओळीचा विनोद कोण करेल माहित नाही. म्हणून एवढ्या ओव्या तयार झाला आणि त्याचं अवलोकन हृदयाने केलं. बुद्धीला स्वरूपाकडे जाता आलं आणि तिला स्वतःला स्वतः पाहता आलं आणि सुखात तिनं सुखाचा भोग तिला सुरू झाला. देहभाव तिने टाकून दिला. सोमध्ये ती प्रवेश तिने केला. जगत भाव बंद झाला. आत्माराम म्हणते तिला. नाही आता आत्मसंगती सोडायची नाही. आता अविद्येला धरायचं नाही. तिला संपल्याशिवाय थांबायचं नाही. नाही थांबायचं. एक मिनिट. मग इंद्रनी भेदला अनळू फुलावरी परिमळू काजळ भेदू सुकळू चंद्रू जैसा. चंद्र सांगितलं. इंद्रनी भेदला अनळू. अजून बाबळीचं झाड, आंब्याचं झाड, हो देवा, जांभळीचं झाड, आणि झाडामध्ये अग्नी साम्य रूपान असतच. पण काष्ट वेगळे येतं, पण त्या काष्टात असलेला अग्नी लपलेला एकच आहे ना. हो, मग काष्टाचा भेद झाडामुळे, पण अग्नी एक आहे मध्ये, ते माझं रूप आहे. जरी काष्ट वेगळे असले तरी अग्नी वेगळा आहे का? फुलं वेगळे असले सुगंध वेगळा आहे का? मडके वेगळे येत, प्रतिबिंब वेगळे, चंद्र वेगळा आहे का? नाना आहे का? तो अनेक आहे का? लाकडं नाना येत पण अग्नी नाना झाला का? उपाधी नाना आहे, आत्मा एकच आहे, तुम्हीच आहे. हे जरा कळलं त्याला देहभाव नाहीच आहे. जाणवनी लहान थोर वेश आतले ते राजस ज्ञेय एथ. तैसे पदार्थ भेद भोवस. पदार्थात नाना भेद कोण करत ते रजगुण. ते तैसे पदार्थ भोवस. जाणवनी लहान थोर वेश. हवे लहान आहे, हा पदार्थ मोठा आहे, असं लहान मोठा भेद कुणी केला? पदार्थामध्ये नानत्व कुणी दिलं? त्या रजगुणानं. आतले ते राजस ज्ञान येथ. मग लहान मोठ हे कुणी करून दिलं? रजगुणानं. भिन्न कुणी केलं भूताला? रजगुणानं. आणि भूतामध्ये मी आहे हे कुणी करून दिलं? सत्वगुणानं. जगत दाखवलं तमानं. भांडण झालं तमानं. दुःख दिलं तमानं. बुद्धी पागल झाली तमानं. बुद्धी शांत झाली सत्वानं. मी प्रगटलो वेदानं. माझा अनुभव आला बोधानं. आणि बुद्धी राम झाली महावाक्यानं. समान भांडण सुरू झालं. बुद्धीमध्ये क्रोध शिरला. मन पागल बनलं. हैमान झालं. हृदय फाटून गेलं. भांडून 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 स्वतः पेटत लोकाला पेटत येतं. मग स्वतः पेटतो वाटतो, लोकाला पण पेटवतो. छोटाशी अग्नी असते, छोटा अग्नी असतो पण अग्नीच आहे ते. ते वनात पडला तर वन जळते, तसं बुद्धीत पडला तर मन जळते.
खरंच आहे मग एक ठिणगी पडली तर बस दंडन चांगलं. वन जळते आणि बुद्धीमध्ये तर बघून प्रगटला तर देह जळतो. बापरे किती घाण आहे. मध्ये धुप्प नातं धुप्पान खरंच धूर पेटतो. बंद होत नाही, अग्नी लागत नाही, तमगुण संपत नाही, मी कोण कळत नाही, अविद्या तुझ्या पसलीस जात नाही. म्हणून चिंतनाशिवाय तुला आत्ता साध्य येत नाही. दुसरं काही करू नको, इथं मर. काहीच